मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासनेंनी केला. कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं कासनेंनी सांगितलंय. रणजित कासने हे बीडच्या सायबर विभागामध्ये पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दावे केले. आता वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल माध्यमांवर देखील रणजित कासने यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तर वाल्मिक कराड एन्काउंटरच्या ऑफर सोबतच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासनेंनी काय काय दावे केलेत पाहूया. तर ते अशी टीम येते, जशी 4 लोकांची टीम आलेली. पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी. आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं. मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक. आणि मग त्या ठिकाणी जातात ते, जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात. तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात. आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात. लमसम अमाऊंट देऊन टाकतात. 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत. आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो. आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात. दावा म्हणजे मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती. 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक माझ्याकडे आलेले होते बीडला. मग मला बोलावण्यात आलं आणि मला विचारलं की आपल्याला असं रिव्हॉल्वर घेऊन ते लोड करून आपल्याला 24 तास वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं राहायचे. आणि मला ते ऑफर ठेवण्यात आली एन्काउंटरची की आपला जेवढा पगार होतो पूर्ण सर्व्हिसचा, त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, तो 50 करोड म्हणा, तुम्ही 25 करोड, तुम्ही जी लमसम अमाऊंट मागणी कराल ती मागणी तुम्हाला म्हणजे मान्य केली जाते आणि ती दिली जाते. आवाज उठवा. यामध्ये जर आरोपी करायचंय ना, तर या गृहमंत्र्याला, देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो, त्याशिवाय काय होणार नाही. आणि तरच हे होईल. अहो, तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना, आता मी बीडचा आहे, खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो. ते सॉरी, माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात. फक्त बीडला येत नाही ते. बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली, नरेंद्र मोदी आले, त्या ठिकाणी हे फडणवीस आले नव्हते. तर रणजित कासने यांनी केलेले हे सगळे खळबळजनक दावे नेमके काय आहेत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभेवेळी परळीमध्ये बंदोबस्तासाठी त्यांचं पोस्टिंग होतं. स्ट्रॉंग रूम जवळील ड्युटी बदलण्यात आली असा आरोप त्यांनी केलाय. स्ट्रॉंग रूम मधील पेट्यांची अदलाबदल करण्यात आली. पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एका निनावी अकाउंटमधून कासनेंच्या अकाउंटला 10 लाख रुपये डिपॉझिट झाले. वाल्मिक कराडनं निवडणुकीदरम्यान परळीमध्ये पैसे पुरवले असाही आरोप त्यांनी केला. वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचाही त्यांचा दावा आहे. BKCतील कराडच्या ऑफिसचे फोटोही त्यांनी पोस्ट केले. तर निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले विक्षिप्त माणूस असून खळबळजनक व्हिडिओ बनवणं एवढंच कासलेचं काम आहे अशी टीका अंजली दमानी यांनी केली आहे. यावर रणजित कासले यांनी प्रत्युत्तर दिलंय. अंजली दमानी या बोगस असून त्या जनतेची दिशाभूल करत असल्याचं कासले यांनी म्हटलंय. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले. आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती. जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली. आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे. दारू पिऊन तेच बोलतो आणि न दारू पिताही तीच बोलतो. ती अंजली दमानिया जी आहे ती बाई एकदम बोगस आहे. तिला फक्त 24 तास मीडियावरती मीच दिसली पाहिजे, उठले की मीच सोशल मीडियावर पाहिजे. आणि त्या बाईचं काही ऐकू नका, ती जनतेची दिशाभूल करते फक्त अंजली दमानिया.
तर धनंजय मुंडे यांनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल असा गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केलाय. निलंबित पोलीस अधिकारी कासलेनं केलेला दावा खरा असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे. त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली हो असेल. त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता, क्योंकि मद्यपान करल्यानंतर ही व्यक्ति खरं बोलता है, नहीं तो खोटे खोटे में ही चलता है सब. और आज जैसा कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को, गृह मंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ, मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.